हॅलो एव्हरीवन, मी प्रवीण कर्नाळे. मी ते आता व्हिडिओची सिरीज जी चालू केलेली आहे त्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण 3 भागाचा स्टडी करत आहे. एक म्हणजे महाराष्ट्राचा, एक भारताचा आणि एक जगाचा भूगोल ह्याच्याबद्दल. तर माझं इंट्रोडक्शन आहे, प्रवीण कर्नाळे आहे. मी स्वतः ह्या यूट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओ बनवून माझ्या नावानंच तो यूट्यूब चॅनल आहे, तिथे व्हिडिओ बनवून मी अपलोड करत आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तो सबस्क्राईब करा नक्की जाऊन, म्हणजे तुम्हाला पुढचे जे व्हिडिओज येणार आहेत त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळेल. तसेच माझा टेलिग्राम चॅनल आहे MPSC जॉग्रॉफी मित्र या नावाचा, ह्याला तुम्ही नक्की जाऊन जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इथेसुद्धा व्हिडिओ तसेच काही नोट्स मी अपलोड करत असतो त्या तुम्हाला तिथे मिळतील. सर, हे माझं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन आहे. तर आपण आजपर्यंत पाहिलेले टॉपिक हे आपण थोडे पाहूया. आजपर्यंत कोणकोणते टॉपिक पाहिले त्यात महाराष्ट्रातले बघा, महाराष्ट्राची निर्मिती पाहिलेलं आहे. त्यानंतर 1960 नंतरचा महाराष्ट्रात कसे राजकीय बदल होत गेले ते आपण डेट वाईज पाहिलेलं आहे. कसे 10 जिल्हे तयार झाले, कुणानंतर कोणता जिल्हा झाला ते डेट वाईज आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर राजकीय व नैसर्गिक सीमा हे बघितलेले आहेत की ते कुठल्या राज्याची सीमा लागते, कोणकोणत्या जिल्ह्याला लागते, लाईकवाईज आपण सगळं बघितलेलं आहे. त्यानंतर नैसर्गिक सीमा पण बघितल्या आहेत, कोणकोणत्या निसर्गाच्या भूरूपाने महाराष्ट्रात सीमा केल्यात त्या पाहिल्यात. वैशिष्ट्यपूर्ण विभाग हा टॉपिक पाहिलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण विभागामध्ये आपण कोकण, मराठवाडा, आपलं घाटमाता, मावळ, देश, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हा भाग पाहिलेला आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग NH, नॅशनल हायवे हा मधीच एक टॉपिक रँडम उचललेला आहे, कारण की याच्यावरती क्वेश्चन येतात म्हणून हा टॉपिक मी इंटेन्शनली अगोदर घेतलेला आहे. त्यानंतर हा महत्त्वाचा टॉपिक आहे राष्ट्रीय उद्यान. त्यामध्ये राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प घेतलेले आहे महाराष्ट्रातले, आणि 2018ची व्याघ्र जनगणना घेतलेली आहे. हा पूर्ण भारताचे आहे. त्यामुळे हा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये ते अपलोड केलेले आहे, मिळेल तिथे. त्यानंतर एक व्हिडिओ अपलोड केला आहे कोकण, सह्याद्री, महाराष्ट्र पठार या नावानं अपलोड केला आहे. त्यामध्ये कोकणाची जॉग्राफिक कंडिशन पाहिलेली आहे. त्यानंतर सह्याद्री पाहिलेला आहे. त्यानंतर सह्याद्रीमध्ये आढळणारे शिखरे, घाट, म्हणजेच महाराष्ट्रात आढळणारे शिखरे पण पाहिलेले आहेत आणि घाटसुद्धा पाहिलेले आहेत जे सह्याद्रीत आढळतात. आणि त्यानंतर आपण महाराष्ट्र पठार पाहिलेले आहे. ओके, हे इथपर्यंत टॉपिक आपले संपलेले आहेत. नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे महाराष्ट्रातील नद्या. अशा प्रकारे मी ह्या सिरीजमध्ये महाराष्ट्र पहिला कव्हर करणार आहे, त्याच्यानंतर भारतामध्ये जाणार आहे, आणि ह्या 2 टॉपिक करत असताना मी मध्ये जगाचाही 7 खंड घ्यायचा प्रयत्न करणार. आता जगाचा मी उत्तर अमेरिकावरती मी आता एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर पुढची जे 6 खंड आहेत तर त्याच्याबद्दल मी हळूहळू अपलोड करत राहील. तुम्ही हे ऑब्झर्व करा, तुम्ही ॲटलासमध्ये यांना मार्क करा, ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास. ह्या ॲटलासमध्ये नक्की ते मार्क करून ते पाहत राहा. दिवसात एकदा तरी 5-10 मिनटं त्याच्यावर इन्व्हेस्ट करा. आणि आपण महाराष्ट्रातील एक व्हिडिओ अपलोड केला आहे, त्याच्यामध्ये तिथले रेखावरती अक्षावरती विस्तार पाहिलेला आहे, इंट्रोडक्शन बघितले, भारताला कोणत्या आपल्या देशांच्या सीमा लागतात, किती किलोमीटर लागतात, त्यानंतर आपण त्याची राजकीय सीमा पाहिलेली आहे, त्यानंतर राज्य व राजधान्या पाहिलेल्या आहेत, रेखावृत्त, कर्कवृत्त याच्याबद्दलची आपण तिथं माहिती घेतलेली. ओके, तर आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आज चालू होतो आहे महाराष्ट्रातील नद्या. तर महाराष्ट्रातील नद्या पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावरती ऑलवेज क्वेश्चन आलेला आहे, प्रत्येक एक्झाममध्ये येतो, तरी रफली लक्षात ठेवा महाराष्ट्र कसं आहे आणि नद्यांचा कशा प्रकारे नद्या वसलेल्या आहेत किंवा विस्तार कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता पहा, इथे वरच्या बाजूला येते तापी नदी. कोणती येते? तापी नदी. ओके, त्यानंतर मधून महाराष्ट्राच्या इथून जाते गोदावरी. कोणती जाते? गोदावरी. त्यानंतर इथून पुण्याच्या भागातून जाते भीमा. कोणती जाते? भीमा. आणि कोल्हापूरच्या परिसरातून जाते कृष्णा. कोणती जाते? कृष्णा. आता मी इंटेन्शनली काढतो इथं का, तर इथे वरती कोणते डोंगर रांग आहेत? सातपुडा. कोणते आहेत? सातपुडा. सातपुडानंतर तापी नदी आहे. सातपुडाच्या पलीकडे इकडे नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी आणि तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिम इकडे वाहते. बघा, नर्मदा, नंतर सातपुडा आहे, नंतर तापी आहे. आता इथे सातमाळा आणि अजंठा
अजिंठा अशा आहेत. त्याच्यानंतर आहे गोदावरी, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे, हरिश्चंद्र बालाघाट येतो. त्याच्यानंतर भीमा येते, त्याच्यानंतर इथं शंभू महादेव येते, शंभू महादेव डोंगररांग येते आणि त्याच्यानंतर कृष्ण नदी येते. इथं तर सह्याद्रीच आहे. ओके, लक्षात ठेवा. नर्मदा नदी मग सातपुडा डोंगररांग, तापी नदी मग सातमाळा अजिंठा डोंगररांग, त्यानंतर गोदावरी नदी, नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, त्यानंतर भीमा नदी मग शंभू महादेव डोंगररांग, त्यानंतर कृष्णा नदी मग सह्याद्री. हा क्रम लक्षात ठेवा. MPSCने बऱ्याच वेळा हा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे असे विचारलेले आहे. त्यानंतर या गोदावरीला इथे येणाऱ्या जे इथं आहे पैनगंगा, इकडं आहे वर्धा, वैनगंगा, पुढे या गोदावरीला मिळतात. आणि कोण येणार इंद्रावती, इंद्रावती, वैनगंगा, वर्धा, पैनगंगा. ठीक आहे. तर आपल्याला ह्या 8 आणि इकडं वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या, कोकणातील पश्चिम वाहिन्या नद्या, कोकणातील पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. ओके, तर आपल्याला बघा 1 तापी, 2 वैनगंगा, 3 वर्धा पैनगंगा, 4 गोदावरी, 5 भीमा, 6 कृष्णा, 7 पश्चिम वाहिन्या, अशा 7 सेपरेट नकाशामध्ये आपण नद्या शिकणार आहे. त्यातील पहिली नदी असणार आहे तापी नदी. यस, मी डायरेक्ट नकाशा बनवला आहे जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. मी बनवण्यामध्ये माझा सुद्धा वेळ जातो आहे, तर तुम्हालाही डायरेक्ट डायग्राम दिसेल. आता एकदम महाराष्ट्राचा उत्तर भाग मी घेतलेला तापीचा आणि काही जिल्हे मी प्लॉट केलेले आहेत. तर तुम्हाला ही नद्या करत असताना हे जे मी नकाशे काढतो आहे हे सेपरेट का करतो आहे, तुम्हाला वहीमध्ये, नकाशामध्ये किंवा बुकमध्ये AB सौदी वगैरे ह्या सर्व भेटतील. बट हे हातानं बनवल्यानंतर त्या नद्याची डायरेक्शन आपल्याला कळत असते. म्हणून हे हातानं बनवा. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा बनवा, पण ते परमनंट लक्षात राहील. त्यामुळे एकदाच करा, पण परफेक्ट करा. आता आपण पहिले बघणार तापी नदी. तर महत्त्वाचं काय आहे, तापी नदी महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावते मध्य प्रदेशमध्ये. इथं कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये मुलताई ह्या ठिकाणी, आता एक इथला जो जिल्हा आहे बैतूल जिल्हा आहे, बैतूल हा जिल्हा आहे. ह्या मुलताईपासून तापीचा उगम होतो आणि बघा इथं थोडाफार महाराष्ट्राला टच होतो, परत ती जाते बाहेर मध्य प्रदेशात जाते आणि पुन्हा मग महाराष्ट्रात येते. तर एकदा क्वेश्चन असा आलेला काय, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते? तर तापीसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. उगम होतो मुलताईजवळ आणि ती कुठं जाऊन भेटते? अरबी समुद्राला, अरबी समुद्र, किंवा इथं आखात आहे त्याचं नाव आहे खंबातचे आखात, खंबातचे आखात. ह्या आखातात जाऊन मिळत असते, हे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रात येत असताना ती महाराष्ट्राला एक खिंड करते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान खिंड आहे, त्या खिंडीचं नाव आहे बरानपूर. बरानपूर खिंड आहे. ह्या बरानपूर खिंडीतून तापी नदी महाराष्ट्रात प्रवेश करते, हे लक्षात ठेवा. ती कुठे करते? जळगाव जिल्ह्यामध्ये. कुठे करते? जळगाव जिल्ह्यामध्ये, हे तापी नदी, हे लक्षात ठेवलं. त्यानंतर पुढे आपण महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या नद्या जेव्हा मी काढायचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर इथे बघा कोणकोणत्या नद्या आहेत. धुळेमध्ये बुराई नावाची नदी आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यातून प्रॉपर विचार केला, धुळे जिल्ह्यातून पांजरा नावाची नदी जाते. पांजरा महत्त्वाची नदी धुळे जिल्ह्यातून जाते. त्यानंतर नाशिकमध्ये उगम पावणाऱ्या 2 नद्या ह्या एकत्रित होतात. पुढं तिचं नाव गिरणा होतं. एक आहे आरम, एक आहे मोसम. आरम आणि मोसम ह्या 2 एकत्रित होऊन गिरणा नाव होतं तिचं, गिरणा नदी. आणि ही नाशिकमधून उगम होऊन पुढे कुठं जाते? तर जळगाव जिल्ह्यातून ती कुठं मिळते? तर तापीला मिळते. आता लक्षात ठेवा, उजव्या किनाऱ्याच्या आणि डाव्या किनाऱ्याच्या नद्या कशा. नेहमी लक्षात ठेवा, नदीचा उगम
ओके. उगमापासून ती नदी जाते समुद्राकडे. ओके. तुम्ही काय करायचं, तुम्ही इथे उभं राहायचं मध्ये आणि समुद्राकडे पाहायचं. तर तुमचा डावा बाजू ही असणार आहे आणि उजवी बाजू ही असणार आहे. पहा, उगमापासून समुद्राकडे जाणारी नदी आहे. तुम्ही मध्ये कुठेही जिथं असाल, समजा इथं आहात, इथं आहात, इथं आहात, कुठेही असाल, पण तुम्ही समुद्राच्या दिशेला म्हणजे नदी कोणत्या दिशेला वाहते तिकडं पाहायचं आणि तुमच्या हाताची डायरेक्शन म्हणजेच आता ही कुठली आहे, इकडं पाहताना तुमची ही डावी असणार, म्हणून इकडून ज्या नद्या येऊन मिळणार या नदीला त्या डाव्या किनाऱ्याच्या आणि इकडून येऊन मिळणार त्या उजव्या किनाऱ्याच्या. बघा आपण बघतोय, आता मी हे ड्रॉ करतोय तर इकडं उजवी आहे आणि इकडं आहे डावी आहे, पण तसं नाही बघायचं. नदी कुठं जाते तिकडं तुम्ही पाहायचं आणि मग तुमच्या हाताच्या डायरेक्शनवरती डिसाईड करायचं डाव्या किनारे की उजव्या किनारे. आता ही तापी नदी अशी चालली तर ह्या सर्व डाव्या किनाऱ्याच्या नदी झाल्या आणि वरून येणारे, उदाहरणार्थ इथं गोमाई नावाची नदी आहे नंदुरबारला, अनेर नावाची नदी आहे, ह्या सगळ्या उजव्या किनाऱ्याच्या नद्या झाल्या, लक्षात ठेवा. अनेर, गोमाई. त्यानंतर इथं एक नदी आहे लितूर, ठीक आहे. त्यानंतर पुढे एक महत्त्वाचं आहे, इथे एक मोठी एक उपनदी आहे. कुणाची? तर तापीची एक मुख्य उपनदी आहे मोठी, तिला म्हणतात पूर्णा किंवा उत्तर पूर्णा म्हणतात. काय म्हणतात त्याला? उत्तर पूर्णा. दक्षिण पूर्णा एक आहे ती गोदावरीला मिळते, उत्तर पूर्णा मिळते तापीला. लक्षात ठेवा. अजिंठा डोंगररांग जी आहे, इथं अजिंठा डोंगररांग आहे, अजिंठा डोंगररांगेच्या दक्षिणेला असणारे दक्षिण पूर्णा, उत्तरेला असणारे उत्तर पूर्णा, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून एक नदी जाते बिस्वा नावाची. ब लक्षात ठेवा, बिस्वा, बुलढाणा. त्यानंतर इथं आहे वाधूर. त्यानंतर इथं आहे ज्ञानगंगा. कोणती नदी आहे? ज्ञानगंगा. सॉरी, इथं मळगंगा आहे, मळगंगा. त्यानंतर त्याच्या इथे बाजूला मान आहे, मान नावाची नदी. कुठली? मान. आणि अकोला जिल्ह्यामधून जाते मोरणा. कुठली जाते? मोरणा नदी. आणि पुढे ह्या बाजूला येते काटेपूर्णा. कुठली नदी येते? काटेपूर्णा. इथपर्यंत झाल्यानंतर ह्या बाजूला नद्या आहेत बघा. इथे एक नदी आहे पेंडी. कोणती? पेंडी, हे लक्षात ठेवा. पेंडी नदी. एक सेकंड. सॉरी, जरा डिस्टर्ब झालं. पुढे अमरावतीमध्ये इथे नदी येते, तिचं नाव आहे चंद्रभागा, सॉरी शहानूर. आणि पुढची आहे चंद्रभागा. शहानूर, चंद्रभागा आणि भुलेश्वरी. ह्या 3 नद्या अमरावतीतल्या महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि इथे पुढं आहे वान आणि नंद. कोणते आहे? वान आणि नंद. तर अशा प्रकारे ह्या नद्या ह्या एकत्रित इथून ह्या पूर्ण वान, नंद, भुलेश्वरी, चंद्रभागा, शहानूर, पेंडी, काटेपूर्णा, अकोलामधली मोरणा, मान, मळगंगा, बिस्वा, वाधूर, ह्या सर्व उत्तर पूर्णेच्या उपनद्या आहेत. आता बघा, इथे तापीला इथे 3 नद्या मिळतात. इथं 3 नद्या आहेत, कापरा, सिपना आणि गाडगी. बघा, इथे अमरावतीच्या आग्नेयेला, ओके, कुठल्या आहेत? कापरा, सिपना, गाडगी. ह्या नद्या महाराष्ट्रात उगम पावतात. कुठं? मध्य प्रदेशमध्ये जाऊन तापीला मिळतात आणि पुन्हा महाराष्ट्रात येतात. त्यामुळे ह्या सुद्धा लक्षात ठेवा, कापरा, सिपना आणि गाडगी. अमरावतीचा असा जो भाग आहे तिथे लक्षात ठेवा 3 नद्यांचा उगम आहे या ठिकाणी, ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या नद्या आहेत, ह्या इथपर्यंत संपतात. तर महत्त्वाचं काय पॉईंट आपल्या इथे,
तर उगम लक्षात ठेवा मुलताई येथे जाऊन कुठे मिळते खंभातच्या आखाताला, हे महत्त्वाचं आहे. तर इथे सुरत शहर आहे, सुरत शहराजवळ ती जाऊन खंभातच्या आखातामध्ये. परत ह्याच्या आता बघा मी हे शहरामधून काढलेल्या नद्या लक्षात ठेवा. धुळे शहरामध्ये पांजरा नदी जाते, जळगावमधून गिरणा नदी जाते, बुलढाणामधून बिसवा जाते, अकोलामधून मोरणा जाते. मी जर जळगाव इथं बनवलेलं आहे, तापी पण जळगावमधून जाते, पण जळगाव शहरातून जात नाही, जळगाव जिल्ह्यातून जाते. शहरातून कोणती जाते ते गिरणा जाते, हे लक्षात ठेवा. म्हणून पॉईंट मी कुठं काढतो त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यायचं. पुन्हा लक्षात ठेवा उत्तर पूर्णा जिथे गोदावरी आपल्या तापीला मिळते, उत्तर पूर्णा आणि तापीचा जिथं संगम होतो त्या क्षेत्राचं नाव आहे, ते क्षेत्र आहे चांगदेव. चांगदेवजवळ उत्तर पूर्णा आणि तापी मिळतात. चांगदेव तालुका रावेर, जिल्हा जळगाव. ओके. तापीची लांबीचा विचार केला, लांबी तर टोटल तापीची लांबी 724 किलोमीटर आहे. किती? 724 इंडियामध्ये, भारतात. आणि 208 किलोमीटर तुम्हाला कुठं आढळते? महाराष्ट्रात आढळते. किती? 208 महाराष्ट्रात. क्षेत्रफळाचा विचार केला, क्षेत्रफळ तर 65,300 स्क्वेअर किलोमीटर, चौरस किलोमीटर एवढं आढळतं. त्याचा जर विचार केला तर अराऊंड 51,500 तुम्हाला महाराष्ट्रात आढळेल, त्यानंतर 3,837 स्क्वेअर किलोमीटर तुम्हाला गुजरातमध्ये आढळेल आणि 9,800 लगभग 800 चौरस किलोमीटर तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये आढळेल. लक्षात ठेवा तो सर्वात जास्त एरिया कुठं आहे क्षेत्रफळाचा? महाराष्ट्रात, मग मध्य प्रदेशमध्ये, मग गुजरातमध्ये. हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा. आणि तापी नदी कोणत्या डोंगर रांगेच्या दरम्यान वाहते? तर इथं सातपुडा, इथं सातमाला आणि अजिंठा याच्या दरम्यान तापी नदीचा प्रवाह वाहतो. तर इथे आता आपल्याला हे जे डॅम धरणं पाहिजे, धरणे, तर मी तुम्हाला इथे डॅम बनवायचा प्रयत्न करतो. डॅम मी टोटल इथे 9 काढतो. तर ते कुठे बनवू? इथंच बनवतो, धरणे. ओके. धरणाचा सिम्बॉल मी असा बनवणार, ठीक आहे. तर त्यांना मी आकडे देतो 1 2 3 4 5 6 7 8, ठीक आहे. तर आता बघा जे इथं धरणं पाहिजे आहेत, इथं बघा आराम वरती 1 आकडा दिला मी, आरामच्या पुढे 2 झाला. त्यानंतर इथे गिरणावरती 3, गिरणाच्या पुढे इथे गेल्यानंतर जळगावजवळ 4 आलं. त्यानंतर इथं पूर्णा जिथं चांगदेवच्या पुढे जळगावमध्येच 5, मग इथं वाधूर येथे 6, उत्तर पूर्णा मिळायच्या अगोदर इथे उत्तर पूर्णेला 7, मळगंगाला 8 आणि वान नदी जी आहे त्याला मी 9 देतो, ठीक आहे. एक जे आहे, एक आरामच्या इथं मी 1 2 3 बघा तिथं कुठलं धरण आहे? तर सुपले धरण आहे. कोणते? सुपले. नंतर चनकपूर हे पण आराम गिरणा नदीवरती आहे. त्यानंतर जामदा गिरणा नदीवरती. त्यानंतर दहिगाव गिरणा नदीवरती जळगावमध्येच आहे. त्यानंतर हातनूर हा जळगावमध्येच आहे तापी नदीवरती. त्यानंतर वाधूर नदीवरती वाधूर. त्यानंतर वाधूर 7 आहे, बरोबर 6 7 जिगाव इथे. त्यानंतर मळगंगावरती ज्ञानगंगा, लक्षात ठेवा. आणि 9 नंबरचे धरण आहे वान नदीवरती वान, लक्षात ठेवा वान नदीवरती वान. अशा प्रकारे तापी नदी झालेली आहे. मी एकाच पेजमध्ये हे बनवतो कारण की परत मलासुद्धा इथे स्पेसमध्ये सांगायला बरं पडते आणि तुम्हाला अंडरस्टँडिंगला बरं आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्या, काही नवीन असेल तर त्या लिहून घ्या. आता पुढची नदी आपल्याला बघायची आहे ती वैनगंगा नदी. आता पुढची नदी आपल्याला बघायची वैनगंगा. इथे मी अगोदरच नकाशा बनवलेला आहे. आता ह्या नदीमध्ये महत्त्वाचं काय तर इथले जाळं, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, इंद्रावती ह्या नद्यांची जाळं इथलं महत्त्वाचं आहे. तर आता तुम्ही त्या लक्ष द्या. ओके. इथे
भिवानी या ठिकाणी, भाकल या ठिकाणी वैनगंगेचा उगम होतो. ती नदी इथं येते. ठीक आहे. अशी आता बघा, इथं बैतूल पठारावरती वर्धा नदीचा उगम होतो. वर्धा नदी येते इथपर्यंत आणि ह्या दिशेला आहे पैनगंगा. ही कुठली आहे? पैनगंगा नदी बुलढाण्याच्या दक्षिणेला उगम पावते अजिंठात. तिथून ती वाहत येते इथे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या दरम्यान बाउंड्री करते आणि पुन्हा जाऊन भेटते वर्धा नदीला. कुणाला मिळते? वर्धा नदी. वर्धा नदी इथून येते पुन्हा इथे भेटते आणि पुन्हा महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या दरम्यान यांचा संयुक्त पैनगंगा आणि वर्धाचा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो कुणाला? तर वैनगंगा. ही कोणती नदी आहे? इथे लिहितो वैनगंगा. इथं कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश. ओके. वैनगंगा. आता बघा, वैनगंगा ज्या ठिकाणी वर्धा आणि पैनगंगा मिळते त्या ठिकाणचं नाव आहे चप्राळा. चप्राळा कुठं आहे? ते चंद्रपूरच्या दक्षिणेला सीमेजवळ. आणि तिथून आता बघा, ही महाराष्ट्राची सीमा आहे. इकडून येते गोदावरी. कोणती येते? गोदावरी. गोदावरीसुद्धा लक्षात ठेवा, गोदावरीसुद्धा महाराष्ट्रात 2 वेळा एंट्री करते. इथून एकदा आणि इथून एकदा. इथं दक्षिणेला गडचिरोलीच्या भेटते आणि ती पुढे इकडं आंध्र प्रदेशकडे जाते. गोदावरी. ह्या गोदावरीला यांचा संयुक्त प्रवाह इथं मिळतो. ह्या जेव्हा मिळतो तिथून त्या नदीचं नाव बदलतं, प्राणहिता नाव होतं. काय होतं? प्राणहिता. तर प्राणहिता हे कुणाचा संगम आहे? तर वैनगंगा आणि वर्धा पैनगंगा यांचा संयुक्त सहल. ह्या दोघं एकत्र अधिक ह्या दोघांचा एकत्रित प्रवाह वैनगंगेला जिथं मिळेल तिथून पुढं गोदावरीपर्यंत प्राणहिता होते. ओके. ही जी प्राणहिता आहे 137 किलोमीटरची. किती आहे? 137 किलोमीटर. आता ह्या दिशेने एक नदी येते इंद्रावती. ती ह्या बाजूची सीमा निश्चित करते. अशी कुठली नदी येते? इंद्रावती. हे लक्षात ठेवा. हिचा उगम उडीसामध्ये होतो. देवडी मुंडा ह्या ठिकाणी 1598 मीटर उंच शिखर तिथं आहे. ह्या ठिकाणी उडीसा या ठिकाणी होतो. तिथून ती उडीसा, छत्तीसगड आणि तिथून महाराष्ट्रात येते गडचिरोलीच्या पूर्व बाजूला भामरागड तालुक्याच्या सीमा करते. आता आपल्याला ह्याच्या इथं बघाया, इथं एक नदी आहे फुअर. कोणती नदी आहे? फुअर. इथं आहे, तिचं नाव आहे कटराणी. काय नाव आहे? कटराणी. इथं आहे खोब्रागडी. इथे नदी आहे गाढवी नदी. हे लक्षात राहील तुम्हाला. त्यानंतर इथं आहे पेंच. काय नाव आहे? पेंच. इथं आहे कन्नान नदीचे खोरे कोळशासाठी फेमस आहे. लक्षात ठेवा. त्याला येऊन भेटते कोलार नदी. कोणती नदी? कोलार. त्यानंतर इथं नदी मिळते जाम. इथं त्याच्या बाजूला नाग. इथं चंद्रपूर आहे. इथं गडचिरोली आहे. इथं गोंदिया. इथं भंडारा. इथं नागपूर, वर्धा. लक्षात ठेवा. नाग झालं, जाम झालं. आणि इथल्या 3 नद्या ज्या चंद्रपूरमधल्या ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. हिचं नाव आहे पठारी. याचं नाव आहे मूल. आणि हिचं नाव आहे अंधारी. हिला अभयारण्यासाठी सगळे फेमस आहेत. ठीक आहे. सो अंधारी, मूल, पठारी, नाग, जाम, कोलार, कन्नान, पेंच ही वैनगंगा उगम मध्य प्रदेशमध्ये येतो. ज्या ठिकाणी होतो भिवानी या ठिकाणी, भाकल ह्या ठिकाणी होतो.
तिथून ती महाराष्ट्रात येते. गाढवी, खोब्रागडी, कटरानियम, फुवर अशा त्याच्या उपनदी आहेत. आणि आता वर्धा आणि पैनगंगा आपण पुढच्या ह्याच्यात बघू. त्यानंतर इथं तिच्या 3 नद्या आहेत इंद्रायणीच्या, त्या आपण बघू, म्हणजे आपली इंद्रायणी पण होईल. इथं आहे बंदिया, अखेरा आणि कोठारी. बंदिया, अखेरा, कोठारी ह्या इंद्रावतीच्या महाराष्ट्रातील नद्या आहेत. अशा प्रकारे आपली वैनगंगा नदी आपण पाहिलेली आहे. तिचा उगम लक्षात ठेवा. उगम कुठं आहे? भिवानी, भाकल, मध्य प्रदेशमध्ये होतो. मध्य प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची लांबी बघितली आपण, लांबीचा विचार केला तर ती महाराष्ट्रात 300 किलोमीटर वाहते. उत्तर दक्षिण कशी वाहते? 300 किलोमीटर. आणि ती भेटते कुठं? इथे चपराळाजवळ वर्धा व पैनगंगेच्या संयुक्त प्रवाहाला मिळते. आणि तिथून प्राणहिताला येऊन तिथून पुढं तिचं नाव प्राणहिता होते. आणि प्राणहिता पुढं गोदावरीला मिळते. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, गोदावरीच्या 7 मुख्य उपनद्या आहेत. मुख्य उपनद्या त्याच्यामध्ये 7 आहेत. 7. त्याच्यामध्ये पहिली सगळ्यात महत्त्वाची उपनदी प्राणहिता आहे. हे लक्षात ठेवा. जी 34.7% गोदावरीचा पार्ट कव्हर करते. किती? 34.7%. मग ह्या प्राणहितामध्ये ह्या तिन्ही नद्यांचा समावेश होतो. म्हणजे पैनगंगा, वर्धा अधिक वैनगंगा ह्या तिन्ही एकत्रित होऊन प्राणहिता होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता आपल्याला पुढच्या हे जे धरणं बाकी आहेत, आपण धरण काढायचा प्रयत्न करूया. कटराणीवरती 1, कटराणीवरती परत 2, गाढवी नदीवरती 3, त्यानंतर पेंचवरती 4, पेंचवर 4, पटारेवरती 5, मूलवरती 6, अंधारीवरती 7. ओके. 7 धरणं बघायचे आहेत. तर हा सिम्बॉल आहे धरणांचा. धरणे किंवा आपण डॅम म्हणतो त्यांना. 1 नंबरचा आहे तुलतुली. नाव चांगलं आहे ना, तुलतुली. 2 नंबरचा आहे बत्ती. दोन्हीचे दोन्ही कटराणीवरती. 3 नंबरचा आहे इटियाडोह. इटियाडोह हा बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे. गाढवी नदीवरती इटियाडोह आहे. त्यानंतर 4 आहे रामटेक. पेंच नदीवरती कोणता आहे? रामटेक. 5 आहे पठारेवरती असोला मेंढा. असोला मेंढा, मेंढी माहिती आहे ते मेंढा. 6 नंबरचा आहे मूलवरती ह्युमेन. हला य जोडलं आहे, ह्युमेन. आणि 7 नंबर अंधारीवरती अंधारी. हेच धरण आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं इथे ही वैनगंगा संपते. आणि इथले महत्त्वाचे पॉईंट पाहिलेले आहेत. हे जे एक्सप्लेनेशन मी केले, हे इथले कॉम्प्लेक्सिटी जे आहे ते महत्त्वाचे. लांबी इथं दिलेली आहे, उगम इथं होतो आणि जाऊन मिळते, आणि तिथून नाव कसं बदलतं, आणि ही धरणं एवढी केले तरी काफी आहे. भरपूर झालं, मोर दॅन इनफ. आता आपल्याला पुढच्या टॉपिकवर जायचं आहे, वर्धा आणि पैनगंगावरती. आता आपल्याला पुढची डायग्राम वर्धा आणि पैनगंगा. मगाशीच पाहिल्यानुसार इथे वैनगंगा येऊन मिळते, इकडून गोदावरी नदी येते, इकडून इंद्रावती, वर्धा, ओके. ही कोणती आहे? ही गोदावरी आहे. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात अजिंठ्याच्या दक्षिणेला होतो. इथं बुलढाणा आहे, इथं हिंगोली आहे, इथे एक नदी आहे, इथं यवतमाळ जिल्हा आहे, इथं नांदेड आहे, इथं अकोला आहे,
अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये इथून एक नदी जाते. या दोन नद्या इथे महत्त्वाच्या आहेत. अकोलामधून एक नदी येते, इकडं नागपूरमधून एक येते. ओके, असं काय जाळ आहे तिथे. ही पैनगंगा आहे. पैनगंगेचा उगम होतो बुलढाणा जिल्ह्यात दक्षिणेला अजिंठा डोंगररांगेच्या. तिथून ती वाहत येते आणि पुन्हा महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये सीमा करते. तिला उजव्या बाजूला, आता ही अशी वाहते म्हणजे उजवी बाजू ही आहे, तर कयाधू नावाची नदी आहे. कयाधू, MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. कयाधू ही नदी हिंगोली जिल्ह्यातून वाहते. तर स्टेटमेंट बरोबर होतं. त्यामुळं कोणती नदी विचारतील हे काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या सर्व नद्या जेवढ्या देतो ह्या तुम्ही महत्त्वपूर्ण आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही नक्की काढा. त्याला पाहत राहा, ड्रॉ करत राहा. त्यानंतर डाव्या किनाऱ्याची पूस नावाची नदी. कुठली? पूस. त्यानंतर इथं आहे अडाण. कोणती? अडाण. इथं आहे अरुणावती नावाची नदी आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून वाथाडी जाते. माथाडी नाही, वाथाडी नदी यवतमाळ जिल्ह्यातून जाते. तर इथे ह्या नद्या कोणाच्या उपनद्या आहेत? पैनगंगा. वर्धा नदीचा उगम बैतूल पठारावरती होतो. बैतूल पठार बैतूल जिल्ह्यात आहे. इथूनच वरच्या बाजूला इथं मुलताई आहे. इकडून तापी नदीचा उगम आपण पाहिलेला होता. इथं मुलताई मगाशी पाहिलं, तापी नदी. इकडं बैतूलमध्ये उगम पाहून ती महाराष्ट्रात येते. वर्धा नदी, वर्धा. नागपूरमधून ती वाहत येते दक्षिणेला आणि इथं जाऊन पैनगंगेला मिळते. आणि पैनगंगेचा संयुक्त प्रवाह कुणाला मिळतो? वैनगंगा नदीला मिळतो. आणि तिथून जिथं मिळतो ह्या ठिकाणी, तिथून पुढे हिला कोणत्या नावानं ओळखतात? प्राणहिता. कोणत्या नावानं? प्राणहिता. ही आहे आपण बघितलेलीच आहे, इंद्रावती. आता बघू ह्या काही उपनद्या आहेत. नागपूरमधून कार नावाची नदी आहे, कार. नंतर इकडं अकोलामधून येते वेमला पण म्हणतात. त्यानंतर ही नदी MPSCने विचारलेली आहे, निरगुडी नदी. कोणती नदी? निरगुडी. तर MPSCचा क्वेश्चन होता, निरगुडी नदीवरती वणी हे जागा वसलेली आहे. वणी हे यवतमाळमधील एक महत्त्वाचे तालुका आहे आणि ते महत्त्वाचं प्लेस आहे म्हणून तो क्वेश्चन आलेला. तर तो स्टेटमेंट राईट होतं, निरगुडी. त्यानंतर हे आहे विदर्भा नदी आहे, लक्षात ठेवा. ही वर्धेचीच उजव्या किनाऱ्याची. वर्धा नदी अशी वाहते, त्याच्या उजव्या किनाऱ्याची आहे. त्यानंतर ही आहे धाम, वर्धा जिल्ह्यातून येते. धाम आणि वेना वर्धा जिल्ह्यातून येतं. आणि महत्त्वाची चंद्रपूर शहरातून जाते इरई नावाची नदी चंद्रपूर शहरातून वाहत जाते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता बघूया वर्धा आपण पाहिला उगम बैतूल पठार जाऊन भेटतात. इथे पैनगंगेला मिळते बल्लारपूर जवळ. यवतमाळच्या पूर्वेला बल्लारपूर जवळ ती मिळते. लांबी आहे 455 किलोमीटर. किती आहे? 455 किलोमीटर आहे कुणाची? वर्धेची लांबी. दुसरा पैनगंगा. लक्षात ठेवा, पैनगंगा ही विदर्भातील सर्वात लांब नदी आहे. 713 किलोमीटर आहे. ही विदर्भामधील सर्वात लांब नदी आहे, 713 किलोमीटर. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन आला, विदर्भातील महत्त्वाची नदी कोणती? लांब नदी, तर पैनगंगा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपण प्राणहिता बघितलं. प्राणहिता हा कुणाचा आहे? तर लक्षात ठेवा, पहिलं पैनगंगा आणि वर्धा नदी मिळतात, मग ह्या एकत्रित जाऊन वैनगंगेला मिळतात. कुणाला मिळतात? वैनगंगेला मिळतात. हे एक तुम्ही लक्षात ठेवा. नंतर याच्यावरती धरणे पाहू आपण. धरणे. एक पैनगंगा, 2 पूस
पूस नदीवरती पूसच धरण आहे. 3 अरुणावती नदीवरती अरुणावती. 4 वेंबला नदीवरती बेंबला नदीवरती बेंबला धरण आहे. 5 अप्पर वर्धा. 6 लोअर वर्धा. अप्पर वर्धा इथे आहे 5, लोअर वर्धा 6. हे लक्षात ठेवा. ही 6 धरणे महत्त्वाची आहेत वर्धा आणि पैनगंगेवरती. तर असा जे तुम्ही जिल्हे पाहायचे कोणत्या बाजूला आहे अंदाज लावता येईल तुम्हाला, ड्रॉ करत राहा. त्यामुळं हे वारंवार प्रॅक्टिस केल्यावरतीच होणार आहे, तसं येणार नाही. नदीवरती नेहमी प्रत्येक एक्झाममध्ये क्वेश्चन येतो, तेव्हा हा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर पुढचा महत्त्वाची नदी जायचं आपल्याला गोदावरी नदीवरती. पुढची नदी गोदावरी. गोदावरी नदीसाठी आपण जिल्हे काढून घेऊ. नाशिक, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, बीड, इथून गोदावरी नदी आहे. ओके, म्हणून महाराष्ट्र मी मोठा काढलेला आहे. त्यानंतर इथं परभणी आहे. त्याच्यानंतर बीडमधून या महत्त्वाच्या नद्या जातात. बीडच्या दक्षिणेला मांजरा नदी. उस्मानाबादमधून या 2 महत्त्वाच्या नद्या गेलेल्या आहेत, त्या MPSCने विचारलेल्या आहेत. पाहू आपण. बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड. ओके, तर आपण बघूया ही कुठली आहे. तर कादवा नावाची नदी आहे. कादवा. ओके, तर कादवा महत्त्वाची नदी आहे नाशिकमधली. त्यानंतर ही आहे दारणा नदी. त्यानंतर ही आहे शिवना. नाव लक्षात ठेवा तुम्ही, शिवना. अहमदनगरची महत्त्वाची नदी आहे प्रवरा. कोणती आहे? प्रवरा. प्रवराला एक उपनदी आहे मुळा नावाची. मुळा मोठा पुण्यामध्ये पण आहे, इथे छोटी मुळा नदी आहे. त्यानंतर इथे वरती सातमाला अजिंठा डोंगर रांग आहे. तर औरंगाबादमध्ये अजिंठ्याच्या दक्षिणेला ह्या नद्या आहेत इथे. तर ह्या बघा कोणकोणत्या आहेत, मी या 4 इथं काढतो. अंजना, ही दुसरी आहे खेळणा. अंजना, खेळणा, पूर्णा आणि शेवटची आहे गिरजा. गिरणा नाही, गिरणा नदी आपण मगाशी पाहिलेली आहे इथे जळगावमध्ये. गिरजा, पूर्णा, खेळणा, अंजना. आणि ही जी पूर्णा आहे ही अजिंठ्याच्या दक्षिणेला असल्यामुळे हीच मुख्य नदी आहे. तिचं नाव आहे दक्षिण पूर्णा. कोणत्या नदी आहे? दक्षिण पूर्णा. इकडे हिंगोली आहे. ओके, दक्षिण पूर्णा. आता लक्षात ठेवा, औरंगाबादमध्ये ह्या नदीचा उगम होतो दुधना नदीचा उगम होतो. पुढे जळगावमधून ती परभणीच्या पूर्वेला जाऊन दक्षिण पूर्वेला मिळते. ह्या जळगावच्या इथं कापरा नावाची नदी आहे. कापरा. आपण इथे सुद्धा कापरा नदी पाहिलेली. कापरा, सिपना, डोलर, इथेही कापरा आहे. त्यानंतर बीडमधल्या ह्या महत्त्वाच्या नद्या बिंदुसरा, सिंदफना, कुंडलिका. आपण नंतर पाहणार आहे. कोकणामध्ये सुद्धा रायगडमध्ये इथं कुंडलिका आहे. कुंडलिका. त्याच्यानंतर इथे बीडच्या दक्षिणेला मांजरा पठार आहे, तिथे मांजरा नदी उगम होते. मांजरा नदी वाहते, महाराष्ट्राच्या बाहेर जाते, तेलंगणामध्ये येते, कर्नाटकमध्ये येते, कर्नाटकामधून तेलंगणात येते, तेलंगणामध्ये त्याच्यावरती निजाम सागर आहे. आपण भारत पाहणार आहे त्यावेळी तुम्हाला सांगेल, पण इथं निजाम सागर
मांजरावर लक्षात ठेवा. उस्मानाबाद म्हणून इथे तावरजा ही MPSCचा क्वेश्चन होता. तावरजा नदी ही मांजराची उपनदी आहे. त्यानंतर तेरणा लक्षात ठेवा, तेरणा. त्यानंतर लेंडी ही लक्षात राहील तुमच्या, जशी गाडवी राहिली तशी लेंडी राहील. तावरजा लेंडी. नंतर मन्याड ओके, हे नांदेडमध्ये. तर अशा प्रकारे ह्या नद्या झालेल्या आहेत. एवढ्याच महत्त्वाच्या उपनद्या आहेत. जिल्हे लक्षात ठेवा कुठं आहेत जिल्हे, आणि त्याच्या उजव्या डाव्या बाजूला तुम्ही ऑब्झर्व करा जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहील. तर आता गोदावरीचा जर विचार केला आपण तर गोदावरीची जर लांबी पाहिली, गोदावरीची जर विचार केला तर पहिले क्षेत्रफळ बघू. 3,12,812 स्क्वेअर किलोमीटर, चौरस किलोमीटर ते क्षेत्रफळ आहे, जे भारताच्या 110% आहे. 110 म्हणजे पार्ट टाइम्स भारताच्या एरियाच्या, एरिया ऑफ इंडिया लक्षात ठेवा. त्यानंतर लांबी किती आहे तिची, काही पुस्तकात वेगवेगळी दिली, जसं की 1465 बऱ्याच पुस्तकामध्ये आहे किलोमीटर लांबी आहे. काही पुस्तकात 1415 किलोमीटर दिलेली आहे. तर 1465 लक्षात ठेवा. आणि 768 किलोमीटर ती महाराष्ट्रात वाहते. किती, 768 किलोमीटर महाराष्ट्रात वाहते. दुसरं, महाराष्ट्रामध्ये जर आपण टोटल विचार केला महाराष्ट्र पूर्ण एरियाचा कुणाच्या, गोदावरीच्या, तर ती 48.6% महाराष्ट्रातून वाहते. त्यानंतर दुसऱ्या नंबरला छत्तीसगड आहे, जिथं 10.9% वाहते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर छत्तीसगड नाही, दुसऱ्या नंबरला तुमच्या तेलंगणा येईल लक्षात ठेवा. तेलंगणा मी विसरलो, 18.8% आहे. तिसऱ्या नंबरला छत्तीसगड येईल. त्यानंतर आपला विचार केला आंध्र प्रदेश उडीसा येईल 5.7%. आणि नंतर आंध्र प्रदेश येईल, आंध्र प्रदेश 4.5%. ह्याची एवढी गरज नाही तुम्हाला. महाराष्ट्राचं लक्षात ठेवा किती टक्के पार्ट गोदावरीचा महाराष्ट्रात आहे किंवा कव्हर करते. आता महत्त्वाचं काय आहे की ह्या गोदावरीवरती डॅम, धरणे कोणकोणते ते पाहिजे आपल्याला. तर ते बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो, तर आपल्याला धरणे पाहिजेत. मी ह्या बाजूला बनवतो धरणे, ठीक आहे. मी कादवावरती बघा 1 नंबर टाकलेला आहे, 2 नंबर पण टाकलेला आणि 3 नंबर पण टाकलेला. कादवा नदीवरती 1, 2, 3 आहे लक्षात ठेवा. तर मी 1 नंबर काढतो इथे, करंजवान धरण कादवावरती. दुसरं आहे वाघाड. तिसरं आहे पालखेड. हे सगळे कादवा नदीवरती आहेत. करंजवान, वाघाड आणि पालखेड. आता मी 3 झाले. 4 नंबर जे आहे ते मी दारणावरती बनवतो. 4 दारणा, 5 पण मी दारणावरती बनवतो, 5 पण दारणा, आणि 6 पण दारणावरतीच बनवतो लक्षात ठेवा. 4 दारणा नदीवरती दारणा धरण. 5वं आहे गंगापूर मातीचं धरण. गंगापूर पहिलं मातीचं धरण आहे महाराष्ट्रातील गंगापूर. नंतर 6वं आहे ओझर. कोणतं आहे, ओझर. आता 3 झाले, कादवावरती 3, दारणावरती. जिथं त्या मिळतात त्याच्या पुढं खालच्या बाजूला, खालच्या प्रवाहाच्या खालच्या 7व्या नंबरचं आहे ओझरखेड. ओझरखेड हे धरण तुम्हाला तिथे भेटेल. त्यानंतर पुढे गोदावरी नदीवरती जायकवाडी प्रकल्प आहे 8वा. कुठं आहे ते, औरंगाबाद. सगळ्यांना माहीत आहे जायकवाडी, मराठवाड्याचा जीव आहे, हा प्राण आहे. त्यानंतर लक्षात ठेवा इथं नदींचे जे जाळे आहे आणि हे सह्याद्री, त्याच्यामुळे इथे पावसाचे प्रमाण जास्त पडतं. इथं पावसाचे प्रमाण पडलं तरच जायकवाडी भरतो ना. इथं पाऊस नसेल तर जायकवाडीत पाणी मिळणार नाही. त्यामुळे टोटल डिपेंड ऑन दिस रेनफॉल एरिया लक्षात ठेवा. 9व्या नंबर कुठं आहे, 9वा नंबर ह्या सिंदफणा बिंदुसरावरती. 9वा नंबर माजलगाव महत्त्वाचं आहे, क्वेश्चन आलेला आहे. 10 नंबरचा मांजरा नदीवरती बीड. 10 नंबर. 11 मन्याड. 12 नांदेडचे हिते. 13 आणि 14. ओके. आता 10 नंबर बघूया. 10 नंबर कुठं काढला आपण, मांजरा नदीवरती मांजरा धरण आहे. 11 मन्याड नदीवरती मन्याडच आहे. 12 कुठं आहे, इथे जिथे दक्षिण पूर्णा मिळते गोदावरीला.
त्याच्या पुढे इथे नांदेडमध्ये तुम्हाला विष्णुपुरी भेटेल, विष्णुपुरी. ओके, पहिला प्रोजेक्ट आहे भारतातला, महाराष्ट्रातला, लक्षात ठेवा. त्यानंतर 13 नंबरचं जरा कुठं आहे इथे 13 आणि 14 महत्त्वाचं. 13 लक्षात ठेवायचं, एलदरी, एलदरी परभणीमध्ये आहे, परभणी कोणत्या नदीवरती, दक्षिण पूर्णा. आणि 14चा आहे सिद्धेश्वर, सिद्धेश्वर हिंगोलीमध्ये. ओके, विष्णुपुरीबद्दल बोललो. इरिगेशन, इरिगेशनचा महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला डॅम आहे, लक्षात ठेवा. ओके, अशा प्रकारे आपण गोदावरीचं पात्र पाहिलं, लांबी पाहिलेली आहे. गोदावरीच्या ह्या बाजूला ज्या नद्या आहेत, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, त्याच्या रिलेटेडसुद्धा आपण मगाशी पाहिलेलं आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये. ह्या सर्व त्या गोदावरीच्या डाव्या किनाऱ्याच्या, कारण की गोदावरी अशी वाहते, तर ही बाजू डावी आहे गोदावरीचा विचार केला, आणि ही बाजू उजवी आहे, उजवी डावी. ओके, तर असा काही क्रम आहे, हा लक्षात ठेवा. आपण इथं तापी पाहिले. नेक्स्ट डायग्राम जी आहे आपली ती असणार आहे भीमा नदीवरती. यस, आता आपण भीमा नदी पाहूया. भीमा नदीबद्दल मी अगोदरच सर्व डायग्राम बनवून घेतली. तर भीमा नदीवरती महत्त्वाचा क्वेश्चन येतो धरणांवरती, डॅम्स. कारण की हा जो नगरचा दक्षिण पार्ट, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, हा जो महत्त्वाचा एरिया आहे, आणि सह्याद्रीमधून ह्या उगम पावतात नदी, त्यामुळे ही महत्त्वाची नदी आहे. इथली इरिगेशन, इथली मृदा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हा काय बोलतात त्याला, संपन्न एरिया आहे. त्याच्यामुळे का संपन्न आहे, तर इथले धरणं, तिथली इरिगेशन फॅसिलिटी, तिथले इरिगेशनचं प्रमाण हे सगळं मुबलक प्रमाणात आहे. म्हणून इथं 12 शेती केली जाते, 12 महिने तुम्हाला वेगवेगळी पिके घेतली जातात, डबल क्रॉपिंग केली जाते, मल्टी क्रॉपिंग इथं केली जाते. आपण बघूया भीमा नदीचा कशा प्रकारे वाहते. भीमा नदी ह्या दिशेनं इकडे येते. भीमा नदी ही कृष्णा नदी जी आहे, कृष्णेची डाव्या किनाऱ्याची उपनदी आहे, लक्षात ठेवा. कृष्णा नदीची डाव्या किनाऱ्याची. आता बघा, ही येऊन कृष्णेला मिळते कर्नाटकामध्ये, पूर्व कर्नाटक, कुरुगुड्डी नावाचं जागा आहे, रायचूर जवळ, तिथं येऊन ती कृष्णेला मिळते. डाव्या किनाऱ्याची आहे कृष्णेच्या. आणि कृष्णेची उजव्या किनाऱ्याची तुंगभद्रा आणि भीमा, ह्या 2 महत्त्वाच्या कृष्णेच्या उपनद्या आहेत, लक्षात ठेवा. भीमा नदी बघू. ही भीमा नदी इथे आहे. भीमा नदीचा उगम कुठं होतो, भीमाशंकर, पुण्यामध्ये भीमाशंकर येथे उगम होतो. 1220 मीटर उंचीवर उगम होतो. ती पूर्ण वाहत येते. इथं मी भीमा नदी लिहितो, भीमा. त्याच्यात आता भीमा नदी कुठली आहे बघा, मी डार्क करायचा प्रयत्न करतो, ठीक आहे, तुम्हाला लक्षात राहील. ह्या पूर्ण डाव्या किनाऱ्याच्या नद्या आहेत, कारण की वाहते बघा ह्या दिशेला, इकडे डावी, इकडे उजवी, ह्या पूर्ण उजव्या किनाऱ्याच्या, लक्षात येईल. ओके, ही नदी कुठली आहे, कुकडी. कुठली नदी, कुकडी. ही कुठली आहे, घोड. कोणती नदी आहे, घोड. ही कुठली आहे, मीना. महत्त्वाच्या नद्या आहेत, मीना. ही कुठली आहे, वेळ. काय नाव आहे, वेळ. ही आहे भीमा. ही आहे भामा. कोणती आहे, भामा. भीमेच्या दक्षिणेला 15 किलोमीटर अंतरावरती भामा नदीच्या खोऱ्याला भामनेर खोरे म्हणतात. त्यामुळे क्वेश्चन येऊ शकतो, भामनेर खोरे खालपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला म्हणतात. त्यावेळी तुम्ही चुकून भीमा म्हणू नका, भामा नदीच्या खोऱ्याला भामनेर म्हणतात, लक्षात ठेवा. त्यानंतर ही आहे इंद्रायणी. इथली नदी जी आहे तिचं नाव आहे पवना, लोणावळ्यात उगम पावते. त्यानंतर ही आहे मुठा. ही आहे करा, आणि ही आहे नीरा. महत्त्वाची, सातारा आणि पुण्याच्या दरम्यान बाउंड्री करते. मान ही सुकलेली नदी आहे, नुसती दगड आढळतील, तरीसुद्धा अभिमान आहे सांगलीवाल्यांचा, मान. त्यानंतर ही आहे सीना, भरपूर लांब, अहमदनगरच्या दक्षिणेकडून वाहत येते सरळ, आणि ती सरळ येऊन बाउंड्रीला जाऊन भीमेला मिळते. आणि ह्या बाजूनं भोगावती येते, सोलापूर. इथं महत्त्वाचं
यस, नाही सॉरी इथं नाही, नंतर सांगतो तुम्हाला. तर इथं भोगावती सीना झालं. ठीक आहे. आता बघूया आपण ह्याच्यावरती हा क्रम लक्षात ठेवा नदीचा, डाव्या किनाऱ्याचा उजव्या किनाऱ्याचा हा क्रम तुम्ही लक्षात ठेवा. ह्या पूर्ण नद्या ज्या आहेत ह्या उजव्या बाजूच्या आहेत. ह्या पूर्ण नद्या, ह्या डार्क नदी भीमा आहे त्याच्या ह्या बाजूचे सर्व डावे आहेत. तर इथे भीमेचं काय महत्त्वाचं आहे तर भीमेच्या डॅम, धरणे, भीमाचे उगम कुठं होतो भीमाशंकर, कुठं जाऊन मिळते कृष्णेला, कुठं कुरगुड्डू रायचूर येते. तर लांबी महत्त्वाचं आहे. लांबी 861 किलोमीटर आहे भारतात, इंडिया. त्यातली 451 किलोमीटर तुम्हाला महाराष्ट्रात आढळते. 451 किलोमीटर महाराष्ट्रात आढळते. आता इथे लक्षात ठेवा याच्यावरची ती धरणं आहेत ते मी बनवतोय. तर मी धरणे आणि त्याच्या समोरच्या नद्या ते आता इथं मी आकडे टाकले तर गर्दी होईल, तर मी इथे बाजूलाच लिहितो. मी एक एक लिहितो. पहिल्या धरणचा जर विचार केला आपण तर माणिकडोह कुठं आहे कुकडी नदीवरती. कुठली नदी कुकडी. 2 नंबरचा विचार केला तर तुम्हाला एडगाव. 3 नंबरचा विचार केला चिलेवाडी, काय चिलेवाडी. 4 नंबरचा विचार केला पुष्पावती. या सर्व कुकडी नदीवरती. कुठं आहे कुकडी नदीवरती, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 5 नंबरचा आपण विचार करूया. मी इथून क्रम करतो कुकडी घोड असं करत करत जाऊया. त्यानंतर 5 नंबर कुकडीनंतर कोण आहे घोड. हे सगळ्यात महत्त्वाचं डिंबे धरण. कोणतं डिंबे, हे आहे घोड नदीवरती. त्यानंतर घोडनंतर आहे मीना. वडज हे मीना नदीवरती आहे. वडज कशावरती आहे मीना नदी. 7 नंबर आहे वेळवती थिटेवाडी वेळ नदीवरती आहे, महत्त्वाचं धरण आहे. 8 नंबरचं आता इंद्रायणीचे महत्त्व आहे आंध्र धरण. कोणतं आंध्र. 9 आहे वडिवले. 10 आहे वलवण. 11 आहे चासकमान. 12 आहे वडिवले झालं, वलवण आंध्र वडिवले. हां इथं 4 आहे चासकमान. हां 12 नाही इथपर्यंत. आंध्र वडिवले वलवण चासकमान हे कुठं आहे इंद्रायणीवरती. कुठं आहे ते इंद्रायणीवरती. 12 नंबरचा जर विचार केला इंद्रायणीनंतर कोण आहे पवनावरती पवना धरण पवना नदीवरती. 13 नंतर पवनानंतर मुळावरती बघा मुळशी धरण. नंतर आहे पानशेत धरण, हे आहे मुळा नदीवरती. नंतर मुठावरती बघूया खडकवासला 15. टेमघर 16. वरसगाव हे सर्व मुठावरती आहेत, लक्षात ठेवा. आता बघा वरसगावचा विचार केलं तर मुठाची छोटीशी मुशी नावाची नदी आहे. ह्या मुशी नदीवरती वरसगाव आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून पानशेतचा विचार केला. पानशेत मुळाची छोटीशी अंबी नावाची नदी आहे. कोणती अंबी मुळा, म्हणून मी डायरेक्ट ते मुळा नदीवरती किंवा मोठा नदीवरती असं लिहिले. त्यानंतर 17 नंबरचा जर विचार केला, मी इथं क्रम काढतो. 17 नंबर म्हणजे आपण झाला मुळा मोठा करावरती कराच का निरा करा. 17 नंबर लक्षात करावरती कोणता आहे ठीक आहे आठवत नाही, तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. 18 वरती आपण बघूया नीरावरती. नीरा देवधर देवधर. 19 नीरा देवधर भाटगर. 20 वीर. ओके. आणि 21 हे उजनी आहे. उजनी सोलापूरमध्ये भीमा नदीवरती आढळली. ते 21 हे नीरा देवधर वीर भाटगर हे नीरा नदीवरती.
आणि उजनी हे कुणावरती आहे? तर भीमा नदीवरती. कोणती आहे? भीमा नदीवरती आहे. त्यानंतर इथे एक राहिलेलं आहे, ह्या करा नदीवरती नझरे, नझरे नावाचं धरण आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाचं काय आहे, भीमा नदीच्या डाव्या आणि उजव्या किनाऱ्याच्या नद्या, ही धरणे व्हेरी इम्पॉर्टंट. लांबी, ओके. कुकडी नदीचा विचार केला, हे प्रवरा नदी, इथे एक शिखर आहे आपले कळसुबाईच्या उत्तरेला प्रवरा नदी वाहते आणि दक्षिणेला कुकडी वाहते, लक्षात ठेवा. घोड, मीना वगैरे सगळ्या ह्या नद्या आहेत, ह्या तुम्हाला सह्याद्रीमधून उगम पावतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढच्या आपल्याला नकाशा बघायचा आहे कृष्णा नदीचा. कृष्णा नदी, आता कृष्णा नदी इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्रात कमी वाहते तरीसुद्धा महत्त्वाचे आहे. आता हा दक्षिण पाठ घेतला मी महाराष्ट्राचा, आणि हे आहे सह्याद्री. काय आहे? सह्याद्री. हा आहे शंभू महादेव. ठीक आहे. याच्या दरम्यान तुम्हाला कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वरला होतो. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील. त्याची उंची 1438 मीटर आहे. ओके. तिथून कृष्णा नदीचा उगम होतो, सांगली सातारा करत ती कर्नाटकात एंट्री मारते. आता ह्याच्या काही नद्या आहेत महत्त्वाच्या उपनद्या, त्या बघूया. ओके. इथं सातारा जिल्हा आहे, इथं सांगली जिल्हा आहे, इथं कोल्हापूर जिल्हा आहे. ओके. काय महत्त्वाच्या नद्या आहेत पाहूया. तर इथे ही कृष्णा नदी, मुख्य नदी कृष्णा, ही वेण्णा नावाची नदी आहे, वेण्णा. हा काय काढलं आहे मी, हा एक आणि हा डोंगर रांग काढल्या मधीच, कारण इथं आपण सह्याद्री पाहिली आहे, इथं सह्याद्री आहे. ठीक आहे. ही कोणती डोंगर आहे? तर पन्हाळा डोंगर. कुठले? पन्हाळा डोंगर रांग. आणि चिकोडी पण भेटेल तुम्हाला तिथे. आणि या बामनोली साताऱ्यामधली. आता इथे बघा महाबळेश्वरचा विचार केला, महाबळेश्वर, तर महाबळेश्वरपासून 5 नदीचा उगम होतो. 3 नद्या पूर्वेकडे जातात, 2 नद्या पश्चिमेकडे जातात. ही आहे कृष्णा नदी, ही आहे वेण्णा नदी, आणि ही आहे कोयना नदी, ही आहे सावित्री नदी आणि गायत्री. त्या 5 नदीचा उगम कुठं होतो? महाबळेश्वर. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री. त्याचबरोबर आपल्याला बघायचं आहे पंचगंगा नाव ऐकलं असेल तुम्ही. पंचगंगा नदी महाराष्ट्रातली, कोल्हापूरमधली, कोल्हापूर शहराचे अश्रू म्हणतात, कारण की कोल्हापूरमध्ये ते पूर घेऊन येते आणि मग कोल्हापूरची माणसं त्यात उड्या घेतात, बाकी काय. ठीक आहे. मी पण कोल्हापूरचाच आहे. पंचगंगा बघा, पंचगंगेमध्ये इथं कोणकोणत्या? भोगावती, त्यानंतर तुळशी, कासारी, कुंभी आणि सरस्वती. ही गुप्त नदी आहे. गुप्त नदी म्हणजे गुप्त हे फेज नदीला त्याच्या ओल्ड एजमध्ये म्हणजे फायनल स्टेजला येते. ज्यावेळी नदी हजारो वर्ष वाहते तेव्हा त्याच्यातून हजारो वर्ष आणलेला गाळ त्याच्या पात्रामध्ये पसरवते. सुरुवातीच्या यंग स्टेजमध्ये ते वाहण्याची कॅपॅसिटी असते, पण जिथं नदी जाऊन पुढे जाऊन जसा एरिया वाढत जाईल तसं त्याची कॅपॅसिटी कमी होते, म्हणून आणलेला गाळ त्याच्या पात्रात पसरवते. पात्रात पसरल्यामुळे येणाऱ्या पुढच्या कालावधीत तो पात्रामध्ये असणारा गाळ किंवा रेती त्या पूर्ण नदीला काय करतात? मुजवून टाकतात, आणि मग त्या रेतीच्या खालून नदी वाहत असते, म्हणून त्याला गुप्त म्हणतात. ओके. ह्या भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी आणि सरस्वती ह्या पंचगंगा आहेत. ह्या इथे 5 नद्या, इथं 5, लक्षात ठेवा. हे कोल्हापूरचे कृष्णा नदीचे वैशिष्ट्य. ही कृष्णा बघितली, ही वेण्णा बघितली, ही कोयना नदी. कोणती? कोयना. ही आहे येरला. कोणती आहे? येरला. ही आहे वारणा. कोल्हापूर
इकडे सांगली आणि कोल्हापूरला सीमा करण्याचं काम करते वारणा नदी. ही आहे पंचगंगा. पंचगंगेच्या 5 नदी कासारी, ही आहे भोगावती, ही आहे कुंभी, ही आहे तुळशी. सरस्वती लुप्त आहे म्हणून दिसत नाही. इथं आहे दूधगंगा. ओके. आणि इकडं आहे ताम्रपर्णी. ताम्रपर्णी अशा ह्या बाजूला नद्या जातात. तर हे झालं सांगली आणि कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये कृष्णा नदीचा विस्तार. तर इथे बघा वेण्णा नदी कृष्णेला इथे मिळते, कोयना नदी इथे मिळते, येरला नदी इथे मिळते, वारणा नदी इथे मिळते कृष्णेला, आणि पंचगंगा इथे मिळते. मी तिथे ए बी सी डी आणि ई काढतो. ए जो प्लेस आहे, एचं नाव आहे माहुली. माहुली जिथे कृष्णा नदीला वेण्णा नदी मिळते, लक्षात राहील. बी हे प्लेस आहे कराड, जिथं कृष्णा नदीला, कराड शहरातून वाहते कृष्णा नदी, लक्षात ठेवा. सॉरी, कोयना नदी, आपलं कृष्णा नदी, कृष्णा नदीला कोयना नदी भेटते. सी आहे ते भिलवडी, भिलवडीच्या पुढच्या काही किलोमीटर, 10-12 ते 17 किलोमीटरच्या आसपास भेटते. कृष्णा नदीला येरला नदी भेटते. डी सांगली शहराजवळ कृष्णा नदीला तुमच्या वारणा मिळते, वारणा नदी. आणि सगळ्यात शेवटी कुरुंदवाडी, कुरुंदवाडी जे कुरुंदवाडीच म्हणतात, तिथं कृष्णा नदीला पंचगंगा नदी मिळते, पंचगंगा नदी असं म्हणतात. ठीक आहे. या पंचगंगा नदीवरतीच महत्त्वाचं म्हणजे दत्तांचं तिथे स्थान आहे. नरसुबाची वाडी महत्त्वाचं मला आठवत नव्हतं. आणि पंचगंगा नदी हे कोल्हापूर शहरातून वाहते. बऱ्याच वेळा ही नदी तिचं पात्र ओलांडत असते. कोल्हापूरमध्ये बरेच क्षेत्र पाण्याखाली जाते. आता इथे झालं हे कृष्णा नदीबद्दल. बघा, हा 5चा ग्रुप, हा 5चा ग्रुप, हा 5चा ग्रुप, आणि ह्या नद्या, आणि त्याच्यावरती काही धरणे आहेत, थोडीशी धरणे आहेत. धरणे, पहिलं धोम नावाचं धरण आहे, धोम कृष्णा नदीवरती एक. नंतर आहे कन्हेर, कन्हेर वेण्णावरती 3 आहे. कोयना, कोयना नदीवरती कोयना धरण. लक्षात ठेवा, कोयना धरण कोयना नगरला आहे, कोयना ना नगर, किंवा तिथं नाव आहे हेळवाक, हेळवाक असं छोटं गाव आहे, लक्षात ठेवा. 4 नंबर आहे वारणा नदीवरती चांदोली, चांदोली धरण. 5 नंबर आहे राधानगरी, 5 नंबर राधानगरी, भोगावती नदीवरती आहे राधानगरी. 6 आहे दूधगंगा, दूधगंगा नदीवरती. लक्षात ठेवा, ही धरणे महाबळेश्वरच्या इथले उगम पावणारे, उगम जे होणारे आहेत ते पाट नदी, त्यानंतर पंचगंगेजवळ उगम पावणारे, आणि त्यानंतर इथे पंचगंगा झाली महाबळेश्वर, आणि हा प्लेस. ओके. तर आपण पुढचं पाहायचं आहे कोकणातील नद्या. सॉरी, इथे आपल्याला राहिलेलं आहे लांबी. लांबी आहे 1260 किलोमीटर. महाराष्ट्रात 282 किलोमीटर वाहते. किती? 282, लक्षात ठेवा. तर आपण पाहणार आहे कोकणातील पश्चिम वाहिन्या नद्या महत्त्वाच्या आहेत. पश्चिम वाहिन्या का? कारण की त्या पश्चिमेला वाहत आहेत म्हणून, लक्षात ठेवा. पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा जिल्ह्याचा क्रम आहे. तर आपण बघूया. इथं गुजरात आहे, इकडे गोवा आहे. तर इथे नाशिकमधून एक नदी जाते, दमणगंगा. दमणगंगा ही कोकणातील उत्तरेकडील नदी. ठीक आहे. त्यानंतर नाशिककडूनच येते वैतरणा नावाची नदी. पालघरमध्ये तिची उपनदी आहे सूर्या.
ही नदी आहे वैतरणा. तिची दुसरी उपनदी आहे तानसा. त्यानंतर इथं आहे तुमची भातसा नदी, तिलाच उपनदी आहे काळू. इथं आहे उल्हास नदी. कोणती आहे? उल्हास नदी. त्यानंतर इथं आहे दहिसर. कोणती? दहिसर. इथं आहे माहीम. त्यानंतर इथं आहे मुरबाडी. त्यानंतर पाताळगंगा. त्यानंतर इथं आहे अंबा. त्यानंतर कुंडलिका. कोणते आहे? कुंडलिका. त्यानंतर इथं आहे सावित्री. त्यावरती काळ नदी आहे, काळ. इथं आहे जोग, जगबुडी. त्याचीच उपनदी आहे शास्त्री. जोग, जगबुडी, शास्त्री ना, वशिष्ठी म्हणतात, महत्त्वाचे आहे. त्यानंतर जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, बाव. त्यानंतर इथं आहे काजवी, रत्नागिरी शहरातून वाहते. काजळी, महत्त्वाचं आहे याच्या. त्यानंतर मुचकुंद, वाघोटणे.